स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेत ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप करत विविध सामाजिक, शेतकरी आणि राजकीय संघटनांच्या वतीने सोमवारी कराडमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। मोर्चेकऱ्यांनी वीज वितरण कार्यालय तसेच तहसील कार्यालयावर धडक देत स्मार्ट मीटरची सक्ती तातडीने थांबवण्याची मागणी केली। शहरातील शिवतीर्थ दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली। मोठ्या संख्येने शेतकरी, नागरिक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलकांनी वीज वितरण प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत स्मार्ट मीटर धोरणाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली। मोर्चेकरांनी स्मार्ट मीटरची सक्ती तातडीने बंद करावी, यापूर्वी बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून पारंपरिक मीटर पुन्हा बसवावेत, तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित करण्याची पद्धत बंद करावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी केल्या। यावेळी पंचायत समिती सदस्य संग्रामबाबा पवार म्हणाले, सातारा जिल्ह्यातील अनेक भागातील शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। शेतीपंपाची वीज तातडीने सुरू करावी, ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करू नये, अन्यथा प्रशासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील। तसेच काही राज्यांमध्ये 200 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जात आहे। महाराष्ट्रातही अशा प्रकारचा निर्णय शासनाने घ्यावा। ग्राहकांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला। मोर्चामध्ये भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, पंचायत समिती सदस्य संग्रामबाबा पवार, रवी बडेकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल घराळ, राष्ट्रवादी युवा कराड तालुकाध्यक्ष प्रशांत पवार, जान फाउंडेशनचे जावेद नाईकवडी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते। मोर्चाच्या शेवटी आंदोलकांनी प्रशासकीय कार्यालयावर जाऊन अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले। शासनाने स्मार्ट मीटरबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी कादरबाई नाईकवडी, सुवर्णाताई विठुले, श्यामराव मोहिते, दत्तात्रय दुपटे, संजय कांबळे, भीमशक्ती वाहतूक सेनेचे फिरोज सावकार यांची उपस्थिती होती। गेली 6 महिने सातत्यानं आम्हाला 760, 690, 680, 800 रुपये सातत्याने एक 5-6 महिने आम्हाला बिल येत होतं। पाठीमागच्या जेव्हापासून स्मार्ट मीटर बसवलं त्या दिवशी 3450 रुपये बिल आलेलं आहे। हे बघा, MSEBीनंच बिल दिलेलं आहे। हे काय आम्ही स्वतः काही तयार केलेलं नाही, MSEBीचंच बिल आहे। आज आमचा स्मार्ट मीटरला विरोध कशासाठी आहे तर 2 पट 3 पट जर बिल भरायचं म्हटलं तर कुठून आणायचं पैसे। अधिक दुसरा मुद्दा असा की ऑटो असल्यामुळं संध्याकाळी ज्या दिवशी टायमिंग संपल त्याच वेळेस मीटर कट होतंय, मग आम्ही अंधारात बसायचं का? यासाठी आमचा स्मार्ट मीटरला विरोध आहे। आम्हाला जी स्मार्ट मीटर बसवलेलं आहे ती MSEBीनं काढून न्यावं आणि आमचं पहिलं जुनं जी मीटर आहे ती MSEBीनं बसवावं, अशी आमच्या वतीनं, सर्व गावांच्या वतीनं आमची त्यांना हात जोडून अशी विनंती आहे। धन्यवाद। या ठिकाणी सर्व विविध संघटनेचे सर्व पदाधिकारी, त्यामध्ये शेतकरी संघटना असेल, विविध संघटना असतील, त्या अनुषंगाने आपण एक दिवसीय या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन MSEBीच्या विरोधात आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर आपण केलं होतं। त्या अनुषंगाने या ठिकाणी तहसीलदार साहेबांना सुद्धा भेटायला आलेलं आहे। तर खरं तर या ठिकाणी सर्व विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं, नागरिकांचं असं मत आहे की बाहेरच्या राज्याप्रमाणे आपण 200 युनिट आम्हाला माफ करावं, मोफत द्यावी आणि त्याचबरोबर जे सक्तीने मीटर बसवायचे चालू आहेत ते पूर्णपणे आपण तात्काळ बंद करावे। त्या अनुषंगाने MSEBीच्या सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवून आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत आणि कदाचित घरात कोण नसेल आणि त्यावेळेला तर स्मार्ट मीटर जर बसवण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांच्यावरती आम्ही गुन्हे टाकण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। तर आमची महाराष्ट्र शासनाला एक विनंती आहे की आपण कोणत्याही ग्राहकांना सक्तीनं मीटर बसवू नका, त्यांची सहमती घेतल्याशिवाय मीटर बसवू नका। या ठिकाणी सर्व आंदोलनकर्ते, सर्व शेतकरी संघटना, विविध संघटनेच्या वतीनं या ठिकाणी MSEBीला आणि महाराष्ट्र शासनाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु या ठिकाणी जर चुकून एखाद्याच्या घरात जाऊन तर मीटर बसवण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी एक जन आंदोलन फार मोठं उभा केलं जाईल, त्याच्यावरती गुन्हे दाखल केले जातील।